सकाळी अहो बाहेर गेले. ओम झोपेतून उठला. मी त्याला खाण्यासाठी भात दिला, पण तो नको म्हणत होता. तो झोपेत होता. तो मला घे, मला काहीतरी खाण्यासाठी दे म्हणून रडत होता. तर मी त्यासाठी दूध तापवले त्याला आणि दूध पाजणार आहे मी त्याला. आणि कसं झालं माहिती का, तो रडत होता ना, त्यामुळे म्हटलं त्याला चला बाहेर नेऊयात. माझ्याकडं बुलेटचं आहे गॅस चालू करायचं. तर ओम रडत होता, त्याला मी बाहेर घेऊन गेले. म्हटलं तोपर्यंत दूध उकळलं. सो इथे मी ओमला घेऊन आले. तो रडत होता म्हणून त्याला फूल दिलं. त्याला तो फुलाच्या नादामध्ये खेळत होता. त्याच्या हातामध्ये 2 फुले आहेत. आम्ही बाहेर गेलो फूल घेण्यासाठी. त्याच्या हातामध्ये फूल आहे. सो आम्ही फूल घेऊन घरामध्ये आलो. ओमला फुल दाखव म्हटल्यास त्याने असे स्माईल करून फुल दाखवलं. हे आहे बदाम खारी, जे मी ओमसाठी दुधामध्ये घालण्यासाठी करते. इथे मी त्याला बूड घातलं आहे दूध थंड होईपर्यंत. आम्ही आता आमच्या शेजारील बागेमध्ये जाणार आहोत. तिथे आम्ही भाजीपाला लावलेला आहे. इथे ओमची अशी मस्ती चालू आहे फुले वगैरे तोडण्याची. मी इथे शेंगा तोडणार आहे. शेंगा लागलेल्या आहेत. ह्या शेंगा अशा सुपामध्ये मी ह्या घेतलेल्या आहेत. तर ह्या शेंगा अशा आहेत. ह्या शेंगा मी येथे तोडत आहे. ह्या शेंगाचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. भरपूर भाजीपाला लावला आहे आम्ही इथे. तर आम्ही घरामध्ये आलो आणि दूध थंड केलं. त्यासाठी मी मिक्सरात घेतली साखर ढवळून कपामध्ये घेऊन ओमला पाजले मी दूध. ओमची अशी मस्ती चालू होती मोबाईलकडे पाहत. नंतर तो म्हटला की मी कप ठेवतो. सो मी हो जाऊन ठेव. तर तो म्हणतोय हो मम्मा मी ठेवतो. तर तो गेला आणि कप ठेवला आणि तो आता वापस यायलाय. त्याच्याकडेच मी पाहत आहे की तो येत आहे. त्याची मस्ती चालूच आहे मोबाईलकडे पाहून. त्याला सर्दी झालेली आहे. दूध देखील त्याच्या चेहऱ्याला लागले. त्याचे वाकडे दाखवायचे चालू आहे.